नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनीषा व्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वाळवलेल्या हरभऱ्याच्या पानांची सुकी भाजी. आता भाजीसाठी लागणारे साहित्य पाहूया. वाळवलेली हरभऱ्याची भाजी, कांदा, तांदळाची कणी, मुगाची डाळ, कोथिंबीर, कापून घेतलेली हिरवी मिरची आणि 6-7 लसूण पाकळ्या. पहिल्यांदा आपण डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेऊया. आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आपण 2-3 चमचे तेल टाकून घेऊया. तेल गरम होईस्तोपर्यंत आपण लसूण आणि जिरे बारीक करून घेऊया. तेल चांगले तापल्यानंतर थोडेसे तीळ घालूया. नंतर आपण बारीक चिरून घेतलेला लसूण आणि जिरे तेलामध्ये घालूयात. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालणार आहोत. लसूण आणि मिरची तेलामध्ये चांगली परतून घ्यायची. त्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालूयात. आता यामध्ये धुवून घेतलेली मुगाची डाळ घालूयात आणि सगळं मिश्रण चांगलं तेलामध्ये परतून घेऊ. आता आपण यामध्ये तांदूळ घालणार आहोत. पुन्हा एकदा चांगलं तेलामध्ये परतून घेणार आहोत. आता यामध्ये शेंगदाण्याचे कूट घालून घेऊया. शेंगदाण्याचे कूट शक्यतो मोठंच असावं. त्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालणार आहोत. यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात. आणि आता थोडं चवीपुरतं मीठ घालून घेऊ. आणि यावर झाकण ठेवून चांगली उकळी येऊ. आता चांगली उकळी आली आहे तर त्यामध्ये वाळवलेली हरभऱ्याची भाजी घालून घेऊयात. सर्व भाज्या आपणाला वर्षभर मिळू शकतात, पण हरभऱ्याची भाजी ही वर्षातून एकदाच मिळते. त्यामुळे आपण भाजी वाळवून ठेवली की कधी पण करून खाता येते. आणि मग परत एकदा सर्व मिश्रण चांगलं एकत्र करून घेऊ. आता त्यावर परत एकदा झाकण ठेवून 5 मिनिटे भाजी शिजवून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान अशी शिजत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता आपली भाजी शिजवून तयार झाली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मी ते आज बनवलेल्या सगळ्या पदार्थाचे ताट सजवले आहे. त्याचे सिनेमॅटिक पाहूयात.